नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आता माझ्या शेतामध्ये उभा आहे. आता शेतामध्ये तुरीचं पीक आहे. पूर्ण तूर 8-10 दिवसांमध्ये आता कापायला येतेच. शेती म्हणलं की सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा असतो. शेतीला पाणी पाहिजे. दुसरी गोष्ट रस्ता पण पाहिजे. रस्त्यामुळं शेतीमध्ये बरेच पिकाचं नुकसान होत असते. रस्ता नसेल तर टाईमावर व्यवस्थित तुमच्या पिकं काही नेता येत नाहीत. काही पिकं लागवड पण करता येत नाहीत. जसं की ऊसाला रस्ता अति आवश्यक आहे. तर आता आमच्या शेजारीच ऊस आहे पहा. ऊस मालकाच्या जमिनीला वरच्या टोकाला वाटच आहे. त्याच्यामुळं ते ऊस कधी पण टोळी आली तर जाऊ शकते. पण आम्हाला या जमिनीमध्ये वाहन जर आणायचं म्हणलं तर फार अवघड समस्या आहे मित्रांनो. एक रस्ता आमचा जे ओरिजिनल रेकॉर्डचा रस्ता आहे, ते रस्ता पहा कसा अतिक्रमण करून वैतीमध्ये आणलेला आहे. ते दाखवतो. पूर्ण जमीन आपली एकाच जागेवर आहे. आता मी जिथं उभा आहे तिथून पूर्ण क्षेत्रफळ पश्चिम दिशेला आहे. इथून रस्ता चालू होते पहा. हे रस्त्यामध्येच पीक पेरलेलं आहे. पूर्ण पीक रस्त्यामध्ये पेरलेलं आहे पहा. हे पहा, तुम्हाला दाखवतो आज. हे पहा, या पण शेतकऱ्यानं पूर्ण रस्ता अतिक्रमण करून पीक पेरलेलं आहे. पूर्ण हे वाटामध्येच हरभरा पेरलेला आहे पहा. आणि या इथं कचऱ्याखाली सिमेंटचा बांबू टाकलेला आहे. हे स्वतः मी आणून टाकलेला आहे. 3 फुटाचा बांबू आहे. ते असा 8 फूट रुंदीला आहे. फक्त ट्रॅक्टर येण्यापुरता रस्ता बनवलेला आहे पहा. पलीकडल्या पण शेतकऱ्यांना ते रस्ता अतिक्रमण करून पूर्ण पेरून काढलेला आहे. यानं पण पेरून काढलेला आहे. आता आपल्याला तुरीचं मळणी यंत्र आणायचं असेल, तूर घेतल्याच्या नंतर आपल्याला मशागत करून जर काही करतो म्हणलं तर आता ही पिकं काही निघत नाहीत. तर आता या हिरव्या पिकामधून कसं न्यायचं ट्रॅक्टर इथपर्यंत ठीक आहे. आता इथं पहा, पूर्ण रस्ता सोडून दिला आहे. या समोरच्या शेतकऱ्यानं पूर्ण रस्ता सोडून दिलेला आहे शिल्लक. आणि इथून पेरणी केलेली आहे. इकडं पाहू शकतात. हे पाय पूर्ण रस्ता सोडून दिलेला आहे. पहा, हे समोर असा जे बैल उभे आहेत ना, हे बैल उभे आहेत तेच रस्ता असा इकडून वरून आलेला आहे पहा. हे रस्ता इकडं पण गेलेला आहे आणि तसाच इकडे गेलेला आहे. या जे शेतकऱ्यांना आहे ते पहा, रस्ता सोडून देऊन पेरणी केलेली आहे. एवढा रस्ता सोडून दिलेला आहे त्या बोरीपर्यंत. आणि बोरीच्या पलीकड 3-4 शेतकऱ्यांना पूर्ण रस्ता अतिक्रमण करून पेरणी केलेली आहे हरभऱ्याची. आता रस्त्याला असल्यामुळं या शेतकऱ्याला पहा ऊस लावता आला. हेच जर रस्ता असा व्यवस्थित आमच्या वावरामध्ये गेला असता तर आम्हाला पण ऊस लावता येत होता. ऊसाची लोडिंग निघायला रस्ता निबर पाहिजे. हे नाले खतून ठेवलेले आहेत पूर्ण, त्याच्यामुळे लोडिंगच निघत नाही. मित्रांनो पहा, खूप शिवारामध्ये अशी रस्त्याची समस्या बरेच शेतकऱ्याला आहे पहा. तर आता तुरीचं मळणी यंत्र जर आणायचं काम पडलं तर आणायचं कुठून, चांगला मोठा प्रश्न आहे. इथं तर पूर्ण वाटामध्ये इतकाली आता टोंगळ्या इतकाली हरभरे वाढलेले आहेत. आता उद्या जर या पिकांना जर पहा, आता माणसाच्या पावलानंच आडवा पडायला हरभरा, तर ट्रॅक्टर आणल्यावर नुकसान दाखवते किती नुकसान होईल. तर ते पुन्हा मग माणसं जमा करून नुकसान दाखवून आपल्याला गुन्हेगार ठरवितात. पहा, आता टोंगळे इतकाला हरभरा कसा ट्रॅक्टर घेऊन येऊ याच्यामधून, मग आपण करायचं काय. या विषयावर या 2-3 शेतकऱ्याला मुद्दा मांडला होता आणि त्याच्यानंतर तिथं बांबू टाकलेला आहे. तरी पण हे शेतकरी पहा, 10 दिवसाला तूर येते कापायला. तूर कापल्याच्या नंतर
मशागत जरी करून टाकायची म्हणलं लवकर, ट्रॅक्टर आणायचं कुठून? ट्रॅक्टरला रस्ताच नाही ना. ते पीक आपल्याला सगळं चमधून आणावं लागते. वाद तयार होते मग नंतर. सुरुवातीला बांबू टाकतानीच तर एक वेळेस वाद झाला होता. तरी पण सूचना दिली होती, आता रस्ता सोडून देऊन पेरणी करायची. 8 फूट रान सोडून द्यायचं, नंतर पेरणी करायची. पलीकडल्या टोकाच्या शेतकऱ्यांना नाही का पूर्ण 10 फूट रस्ता सोडून देऊनच पेरणी केलेली आहे. पण हे शेतकरी पूर्ण रस्ता अतिक्रमण करून घेतलेला आहे वैतीमध्ये. तर मित्रांनो, असं नाही करायला पाहिजे. ही काही समस्या मित्रांनो माझी एकट्याची नाही. अशी समस्या प्रत्येक गावामध्ये बरेच शेतकऱ्याची आहे. पण या गोष्टीला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि शेतकऱ्यांना दुसऱ्या शेतकऱ्याला ज्याचा त्याचा रस्ता रिकामा ठेवला पाहिजे. रस्ता जर रिकामा असेल तर माणूस अर्ध्या रात्री निसंकोच ट्रॅक्टर घेऊन येते आणि असं पीक दिसल्यावर ट्रॅक्टरवालच घालीत नाही ना एवढ्या पिकामध्ये. पाहू शकता तुम्ही आता हे पीक पहा. याच्यावर काही परात जर टाकली तर हरभऱ्यावर या परात वरीच राहते. इतका पॅक झालेला हरभरा आहे. याच्यामध्ये जर ट्रॅक्टरवाल्याला जर ट्रॅक्टर टाक म्हणलं तर टाकते का? हिंमत होत नाही. पीक दिसते ना त्याला. भानगडीचा पाय आहे. त्याच्यामुळं मित्रांनो असं नाही करायला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? जिथं रस्ता सुरुवात होते तिथं तर नेऊन दाखवलं तुम्हाला. तसं हे आपला वावराचा हक्काचा रस्ता आहे. जा म्हणायले असा विषय नाही की रोखण्याचा, पण पिकाचं नुकसान आता ट्रॅक्टरवाला आणत नाही. ट्रॅक्टरवाला टाळाटाळ करते. त्याच्यामुळं फार अवघड आहे. माझं म्हणणं एकच आहे, त्यानं ती 8 फुटाचा रस्ता आहे ते पूर्ण सोडून देऊनच पेरणी करायची. त्याच्यामध्ये काही अडचण येत नाही. जसं पलीकड सोडून दिलेलं आहे त्यानं त्याच्याच गटामधल्या एका शेतकऱ्यानं जसा सोडून दिलाय, तसा या पण पूर्ण शेतकऱ्यानं रस्ता सोडून देऊनच आपलं पलीकड त्याची पेरणी करून घ्यावं. तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा. आणि असं नाही व्हायला पाहिजे. कुठंतरी शेतकऱ्यानं व्यवस्थित लगे आपली आपली शेती सांभाळावं. ज्याचे रस्ते आहेत ते रस्ते खुले करून द्यावं. सरकार पण शेतकऱ्याच्या रस्त्यावर खूप भर द्यायला आहे. पूर्ण पांदण रस्ते खुले केलेत. GR निघालेला आहे. आता इथं तर आमचा अधिकाराचा रस्ता आहे. जिथं अधिकार नसला तरी त्या जागेवर सुद्धा सरकार तुम्हाला 8-10 फुटाचा काय जे नियमात बसेल ते रस्ता काढून द्यायसाठी यंत्रणा लावते. तर शेती तर वाहावंच लागणार आहे. म्हणून म्हणतो, तर बाबांनो तुम्ही तुमचं वावर व्हा बिनधास्त लगे. काय चिकू, डाळिंब, काय अंगूर लावायचे ते लावा. पण रस्ता वैतीमध्ये आणू नका. या शेतकऱ्याला म्हणून नाही, अजून बरेच ज्या जागेवर असे शेतकऱ्यानं रस्ते काबीज केलेले आहेत त्या शेतकऱ्याला या व्हिडिओच्या माध्यमामधून मी एवढीच माझी एक समस्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.